तर महाकुंभ मेळ्यात नागा पुरुषांसोबतच महिलांचे देखील दीक्षा विधी होत आहेत। मात्र महिलांसाठी नागा संन्यासी बनण्याची ही प्रक्रिया अवघड असते। महिलेला ब्रह्मचर्य व्रत हे 10 ते 15 वर्ष पाळावं लागतं। महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी केली जाते। गुरुला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं। तर जेव्हा आखाड्याच्या गुरुचा या सर्व गोष्टींवर विश्वास असतो तेव्हाच ते त्याला दीक्षा देण्यास तयार होतात। स्त्री नागा साधूंना जिवंतपणे स्वतःचं पिंडदान आणि मुंडन देखील करावं लागतं। तर दीक्षा घेतल्यानंतर स्त्री संन्यासीला सांसारिक वस्त्रांचा त्याग देखील करावा लागतो। तर नागा साध्वी बनण्याची अवघड प्रक्रिया नेमकी कशी असते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर महिलेला 10 ते 15 वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळावं लागतं। महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी केली जाते। गुरुला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं। दीक्षा घेण्याआधी सांसारिक जीवनात परतण्याविषयी 3 वेळा विचारणा केली जाते। जिवंतपणी स्वतःचं पिंडदान आणि मुंडन करावं लागतं। तर आपण पाहतोय आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो। नागा साध्वी नेमकी कोण आहे आपण पाहतोय। नागा साध्वींना अवधूतांनी किंवा माई म्हणतात। जुना आखाड्यामध्ये नागा साध्वींची संख्या हजारोंच्या घरात। जुना आखाड्यात नागा साध्वींची संख्या ही हजारोंच्या घरात असल्याचं आपण पाहतोय। तर शाही स्नानाच्या दिवशी पालखीतून प्रवास करतात।